नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। भाजप शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत। पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली आहेत आणि बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। जयंत पाटील मोठे नेते आहेत, त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात ते आणि जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री दीपक केसरकर यांची ही प्रतिक्रिया। झटका नहीं लगेगा क्योंकि वो अध्यक्ष है, लेकिन पवार साहब का जो गुट है उसको लग सकता है, लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हैं। वहाँ वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर। मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभेच्या जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक। जागावाटपात दक्षिण मध्य उत्तर पश्चिमच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे। लोकसभा लढण्याची प्रत्येकाची इच्छा, मी अपवाद नाही। लोकशाहीत सर्वांना विचार मांडण्याचे अधिकार, उदयनराजे भोसलेंचं हे वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी उद्या आणि परवा विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन होणार। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव होणार। सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भातच उद्याचा जे अधिवेशन एका दिवसाचं ते बोलवलेलं आहे। पूर्वीच मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भामध्ये उद्या या ठिकाणी ठराव केला जाईल। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगेंचं उपोषण।